वेद, स्मृती, अर्थशास्त्र, मनुस्मृती, धम्म, महाभारत आणि रामायण या सगळ्या गोष्टी आता अभ्यासक्रमामध्ये आल्या पाहिजेत असं वक्तव्य सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पंकज मित्तल यांनी केलेलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की आपले जे काही विधी महाविद्यालय आहेत किंवा भारतातल्या जे काही विद्यापीठं आहेत या विधी महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी या सगळ्या विषयांवरती आता भर दिला पाहिजे आणि हे सगळे विषय अभ्यासक्रमामध्ये आणले पाहिजेत। हे विषय शिकवत असताना त्यांनी विषयाला टायटल काय असावं हे देखील सांगितलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय कायदेशास्त्राचं मूळ समजून घेण्यासाठी किंवा न्यायशास्त्राचं मूळ समजून घेण्यासाठी दोन विषय अभ्यासक्रमामध्ये असले पाहिजेत। एक म्हणजे धर्म आणि भारतीय कायदेशीर विचार असा एक विषय असेल आणि दुसरा म्हणजे भारतीय कायदेशीर न्यायशास्त्राचा पाया असा दुसरा विषय असेल। हे दोन्ही विषय आता भारताच्या लॉ युनिव्हर्सिटीमध्ये किंवा लॉ कॉलेजमध्ये आणि जे काही इतर विद्यापीठे आहेत या विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाला आले पाहिजेत आणि भारतीय कायदेशास्त्राचं नेमकं मूळ काय आहे हे आता विद्यार्थ्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे असं वक्तव्य न्यायमूर्ती पंकज मित्तल यांनी केलेलं आहे। ते एका नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीमध्ये बोलत होते आणि या नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीमध्ये बोलत असताना त्यांनी या अभ्यासक्रमामध्ये आता हे सगळे विषय आणण्याची गरज आहे असं वक्तव्य केलेलं आहे। भारतीय न्यायाची जी काही रचना आहे किंवा न्यायाची जी काही सुरुवात आहे ही 1950 पासून होत नाही, तर ही कहाणी खूप प्राचीन आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून भारतीय संविधान जरी 1950ला स्वीकारलं गेलं असलं तरी आपली जी काही न्यायशास्त्राची कहाणी आहे ही कहाणी खूप प्राचीन आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच भारतीय न्यायव्यवस्थेचं जे काही ब्रीदवाक्य आहे ते आहे यतो धर्मस्सो तथो जय। म्हणजे काय, तर जिथे धर्म आहे तिथे जय आहे किंवा विजय आहे असं म्हटलेलं आहे आणि हेच आपल्या न्यायव्यवस्थेचं ब्रीद आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून हे सगळे विषय आता आपल्या लॉच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा जे काही विद्यापीठ आहे त्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये आले पाहिजेत असं पंकज मित्तल यांचं म्हणणं आहे। आता मूळ प्रश्न सुरू होतो तो असा की हे विषय नेमके शिकवायचे कसे, हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही, कारण हे विषय शिकवायचे कसे हाच खरा महत्त्वाचा प्रश्न आहे। आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याकडे एक विषय आलेला आहे आणि त्या विषयाचं नाव आहे इंडियन नॉलेज सिस्टम, अर्थातच भारतीय ज्ञान व्यवस्था किंवा ज्ञान परंपरा आणि या परंपरेमध्ये जे काही विषय आलेले आहेत ते सगळे विषय शिकवले जात आहेत, परंतु आता शिकवायचे कसे हा खरा प्रश्न आहे। जर समजा वेद असेल, रामायण असेल, महाभारत असेल, मनुस्मृती असेल किंवा धम्म असेल, हे सगळे शिकवत असताना याची तुलना आजच्या कायद्यासोबत करायची का ते फक्त स्वतंत्र शिकवायचे। जर ते स्वतंत्र शिकवले तर मग त्याचं महत्त्व सांगायचं का आजच्या कायद्याचं महत्त्व सांगायचं, त्याचे जे काही ऑब्जेक्टिव्ह होते ते सांगायचे का आताच्या कायद्याचे ऑब्जेक्टिव्ह सांगायचे आणि तो कायदा महत्त्वाचा होता की आजचा कायदा महत्त्वाचा आहे हे सांगायचं। जर आजचा कायदा महत्त्वाचा आहे असं सांगितलं तर ते सगळं बाजूला जाईल आणि त्यावरती टीका केली जाईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आजचा कायदा महत्त्वाचा नाही म्हटलं आणि ते कायदे महत्त्वाचे होते म्हटलं तर मग आजच्या कायद्याला काहीच अर्थ असणार नाही आणि त्याच्यामुळे हे नेमकं शिकवायचं कसं। आपल्याकडे जे काही एज्युकेशन सिस्टममध्ये ब्लूम्स टॅक्सॉनॉमी वापरली जाते या ब्लूम्स टॅक्सॉनॉमीनुसार काही महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये आले पाहिजेत आणि ब्लूम्सचं असं म्हणणं आहे की अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं क्रिटिक केलं पाहिजे, त्याला एक्झामाइन केलं पाहिजे, त्याला इव्हॅल्युएट केलं पाहिजे आणि त्याच्यावरती डिस्क्राईब म्हणजे चर्चा देखील केली पाहिजे। आता जर समजा एक्झामाइन करायचं असेल, त्याचं परीक्षण करायचं असेल तर अगोदरचे कायदे आणि आताचे कायदे याचं एक्झामाइन करावं लागेल। जर समजा त्याला अंडरस्टँड करायचं असेल तर फक्त ते कायदे आणि हे कायदे समजून घ्यावे लागतील किंवा जर समजा त्याच्यावरती डिस्क्राईब करायचं असेल, चर्चा करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले कायदे आणि आताचे कायदे याचं कंपॅरेटिव्ह करावं लागेल आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी जर आपल्याला बघितल्या तर आपल्याला असं दिसेल की नेमकं शिकवायचं कसं हा खरा प्रश्न आहे, कारण त्या कायद्यामध्ये आणि आजच्या कायद्यामध्ये बराचसा फरक आहे, बराचसा म्हणजे खूप सारा फरक आहे आणि हा समजावून सांगण्यासाठी जर आपल्याला त्याचं कंपॅरेटिव्हली स्टडी करावं लागलं तर मग कंपॅरेटिव्हली स्टडी करत असताना त्या कायद्याला आपल्याला त्याच्यावरती टीका करावी लागेल, विद्यार्थी त्याच्यावरती टीका करतील, विद्यार्थी त्याचं क्रिटिक करतील किंवा आजचे जे कायदे आहेत याचं देखील विद्यार्थी क्रिटिक करतील आणि मग आजचे कायदे जर महत्त्वाचे नाहीत असं जर सांगायला गेलं तर मग आजच्या कायद्याला काही महत्त्व राहणार नाही आणि त्या कायद्यावरती तर आपला देश चालू आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही जुने कायदे आहेत,
म्हणजे जे वेदामध्ये आहेत, मनुस्मृतीमध्ये आहेत, तर ते जर आपण सांगितले तर आणि त्याचं जर महत्त्व सांगितलं तर आजच्या कायद्याचं महत्त्व राहणार नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ब्लूम्स टेक्सॉनॉमीमध्ये कशा आणायच्या हा खरा प्रश्न आहे. आता फक्त ब्लूम्स टेक्सॉनॉमीचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की ही टेक्सॉनॉमी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त क्रिटिक करायला सांगते, त्याला जास्तीत जास्त एक्झामाइन करायला सांगते. अंडरस्टँड हा त्याचा फक्त फर्स्ट लेवलचा भाग आहे, म्हणजे समजून घ्या बाबा तुम्ही. तर जी फर्स्ट पायरी आहे ती फक्त अंडरस्टँड आहे, म्हणजे त्या पहिलेही कायदे समजून घ्या आणि आजचेही कायदे समजून घ्या. पण त्याच्या पुढची पायरी सांगत असताना तो क्रिटिक करायला सांगतो, तो एक्झामिन करायला सांगतो, तो डिस्क्राईब करायला सांगतो आणि मग इव्हॅल्युएट देखील करायला सांगतो, त्याचं मूल्यांकन देखील करायला सांगतो की कोणतं महत्त्वाचं आहे आणि कोणतं महत्त्वाचं नाही. जर ब्लूम्स टेक्सॉनॉमीमध्ये जर आपल्याला वेद, रामायण, महाभारत, मनुस्मृती, धम्म बसवायचं असेल तर या सगळ्या गोष्टीचं परीक्षण करणं तेवढंच गरजेचं आहे आणि ते विद्यार्थी करतीलही, कारण त्यांना तशा पद्धतीनं शिकवावं लागणार आहे. आणि हे जर नाही झालं तर पुढं जाऊन जी आपली नॅक टीम आहे ही नॅक टीम असं बघते की तुम्ही जे काही ऑब्जेक्टिव्ह ठरवले होते किंवा प्रोग्राम आउटकम ठरवले होते ते नेमके काय होते आणि मग ते ब्लूम्स टॅक्सॉनॉमीसोबत मॅच होतात का. आणि ब्लूम्स टॅक्सॉनॉमीसोबत जर मॅच होत नसतील मग तुमच्या अभ्यासक्रमाला काहीच महत्त्व नाही आहे किंवा तुम्ही विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या शिकवत नाही आहे. आणि हे सगळे जर प्रश्न आपण बघितले तर आपल्याला साफ दिसेल की नेमके हे सगळे विषय शिकवायचे कसे. ब्लूम्स टॅक्सॉनॉमीनुसार शिकवायचे का ब्लूम्स टॅक्सॉनॉमी बाजूला ठेवायची. जर ब्लूम्स टॅक्सॉनॉमी बाजूला ठेवली तर मग नॅक येऊन काय विचारणार आहे आणि मग आपल्याला प्रोग्राम आउटकम असेल त्याला PO म्हटलेलं आहे किंवा इतर जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आहेत तर ते जर आपण ठरवले नाहीत आणि ते जर ब्लूम्स टॅक्सॉनॉमीनुसार नसतील तर त्या विषयाला काहीच महत्त्व असणार नाही. आणि त्याच्यामुळं आपला हा सगळा गोंधळ आहे की नेमकं आपल्याला असं वाटतं की आपण हे शिकवलं पाहिजे पण नेमकं कसं शिकवायचं. न्यायमूर्ती पंकज मित्तल यांनी हा विषय मांडलेला आहे की आपली न्यायपरंपरा ही प्राचीन आहे आणि त्या प्राचीन न्यायपरंपरेचा आपण अभ्यासक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे किंवा त्याला सहभागी करून घेतलं पाहिजे. ठीक आहे, पण नेमकं त्याचं पुढं कसं शिकवायचं, त्याचं स्टेटस कसं असेल, ते कसं शिकवलं जाईल, त्या आजच्या कायद्याशी आणि त्या कायद्याशी त्याचं कसं कंपॅरिझन केलं जाईल, करायचं की नाही, का विषय तसा विषयच घ्यायचा नाही, असे बरेचसे प्रश्न शिल्लक राहतात. आणि त्याच्यामुळं हे म्हणावं तेवढं सोपं नाही आहे आजच्या कालखंडामध्ये. आज बरेचसे विद्यार्थी असे असतात वर्गामध्ये की ते स्वतःचं क्रिटिक मांडतात. त्यांना आजच्याही कायद्याशी काही देणं घेणं नसतं किंवा जुन्याही कायद्याशी काही देणं घेणं नसतं, पण ते क्रिटिक करतात. आणि जेव्हा आपण त्यावरती प्रश्न विचारतो की समजा प्राचीन कायदे आणि आजच्या कायद्याचं एक्झामाइन करा किंवा त्याचं इव्हॅल्युएशन करा, तर मग आपण ते विद्यार्थ्यांना कसं सांगायचं आणि विद्यार्थी कसं करतील. विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं समजलेलं आहे, एखाद्या विद्यार्थ्याला आजचे कायदे महत्त्वाचे वाटू शकतात, ते कायदे जुने कायदे वाईट वाटू शकतात किंवा जुने कायदे एखाद्याला महत्त्वाचे वाटू शकतात, आजचे कायदे त्याला वाईट वाटू शकतात. आणि त्याचं एक्झामाइन करण्याच्या माइंडला तुम्ही आम्ही नाही अडवू शकत, कारण त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर त्याने लिहायचं आहे. आपण फक्त त्याला दोन्ही बाजू सांगायच्या आहेत, दोन्ही बाजूमधलं महत्त्वही सांगायचं आहे, दोन्ही बाजूमधल्या ज्या काही बॅक आहेत ते देखील सांगायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर तो ठरवणार आहे की नेमकं कशा पद्धतीनं डिस्क्राईब करायचं, त्याला कशा पद्धतीनं अंडरस्टँड करायचं, त्याला कशा पद्धतीने इव्हॅल्युएट करायचं, त्याला कशा पद्धतीने एक्झामाइन करायचं, या सगळ्या गोष्टी तो ठरवणार आहे. आणि त्याच्यामुळं जर समजा एखाद्या प्राध्यापकाला असं वाटत असेल की आजचे कायदे महत्त्वाचे आहेत आणि एखाद्या विद्यार्थ्यांना जर जुने कायदे महत्त्वाचे आहेत असं लिहिलं तर मग त्याला किती मार्क द्यायचे. किंवा जुने कायदे महत्त्वाचे नाहीत आणि आजचे कायदे महत्त्वाचे आहेत असं झालं आणि प्राध्यापकाला जर वाटतं त्याच्या विचाराच्या विरोधातला असेल तर मग काय. त्याच्यामुळे हे सगळं क्रिटिक सिस्टम आहे. आणि आताच्या कालखंडामध्ये जर तुम्ही क्रिटिक करायला गेलात तर प्राध्यापकावरती प्रचंड टीका व्हायला लागते की हा प्राध्यापक या मानसिकतेचा आहे. आणि मग तेवढंच बाजूला करून देखील त्याच्यावरती टीका केली जाऊ शकते किंवा त्याच्या लोक अंगावर देखील यायला मागे पुढे बघणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं प्राध्यापकांना याचं क्रिटिक करण्याचं स्वातंत्र्य आहे का. क्रिटिक करत असताना त्याच्यामध्ये महात्मा फुले येतील, शाहू महाराज येतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतील किंवा दुसऱ्या बाजूला क्रिटिक करत असताना त्याच्यामध्ये टिळक येतील, त्यांनी देखील गीतेचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोर येतील, त्यांनी देखील गीतेचा अभ्यास केलेला आहे. या सगळ्या विचारवंतांना शिकवत असताना जर समजा याचं कंपॅरिझन करू लागलो तर मग आपल्याला नेमकं हे लोक अंगावर कसे घ्यायचे किंवा प्राध्यापकाला याचं स्वातंत्र्य राहणार आहे का किंवा प्राध्यापकाला याचं स्वातंत्र्य सुप्रीम कोर्ट देणार आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. आणि त्याच्यामुळं न्यायमूर्ती पंकज मित्तल यांनी जो काही विषय छेडलेला आहे हा विषय स्पष्ट होणं तितकंच गरजेचं आहे. आपल्याला नेमकं न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या या मताबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. या विषयाला कशा पद्धतीनं हँडल केलं गेलं पाहिजे हे देखील सांगायला विसरू नका, कारण हे आता इंडियन नॉलेज सिस्टममध्ये याचा काही भाग आलेला आहे. आपलं मत नोंदवायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.